नमस्कार मंडळी. आज तुम्हाला इडलीसोबत खाण्यासाठी टोमॅटोची चटणी कशी केली त्याची रेसिपी सांगते. यासाठी लागणारं सगळं साहित्य एका ताटामध्ये काढून ठेवलं. आधी पॅन गरम केला. त्यामध्ये 1 मोठा चमचा उडदाची डाळ, 1 मोठा चमचा हरभऱ्याची डाळ घातली. दोन्ही पण डाळी मंद आचेवर खरपूस अशा भाजून घेतल्या. त्यानंतर त्यामध्ये 1 चमचा जिरे घातले आणि जिरेसुद्धा त्यामध्ये अगदी लगेच परतून बाहेर काढले, कारण पॅन आधीच गरम होता. त्यानंतर पॅनमध्ये थोडंसं तेल घातलं. तेलामध्ये आलं आणि लसूण घातलं. 4 लाल मिरच्या तेलामध्ये घातल्या. हे आपण परतून घेतल्या. मोठा कांदा कट करून घेतला आणि कांदासुद्धा यामध्ये परतायला म्हणून टाकला. मिरच्या जास्त लाल होऊ नये म्हणून मिरच्या काढून घेतल्या. हा कांदा पण चांगला परतून झाल्यानंतर 1 टोमॅटो चिरला. तो टोमॅटोसुद्धा यामध्ये घातला. कांदा आणि टोमॅटो छान परतून घेतलं. त्यावर थोडंसं झाकण ठेवून अगदी 2 मिनटं झाकण ठेवून हे वाफवून घेतलं. गार झाल्यानंतर हे जे मिश्रण आहे ते मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलं. त्यानंतर उडदाची डाळ, हरभऱ्याची डाळ, लाल मिरच्या, जिरे हे सुद्धा त्या मिश्रणामध्ये हे सुद्धा घातलं. चवीनुसार यामध्ये मीठ पेरलं आणि थोडंसं पाणी यामध्ये घातलं. अगदी थोडंसं पाणी घातलं आहे. मिक्सरमधनं ही चटणी बारीक अशी फिरवून घेतली. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. अशा प्रकारे बारीक अशी ही चटणी फिरवून घेतली. यावर तडका टाकण्यासाठी म्हणून आधी तेल गरम केलं. तेलामध्ये मोहरी, कढीपत्ता, हिंग आणि लाल सुक्या मिरच्या ह्या तेलामध्ये घातल्या आणि तेलाचा हा जो तडका आहे तो चटणीवर दिला. सगळीकडनं मिक्स करून घेतलं आणि एकीकडे गरम-गरम इडल्या लावलेल्या होत्या. इडल्या झाल्यानंतर इडली आणि चटणी सगळ्यांना खायला दिलं. तुम्हीसुद्धा अशा प्रकारे ही चटणी तयार करून बघा. कारण आपण नेहमीच ओलं खोबरं, डाळ्या, कोथिंबीर, हिरव्या मिरच्या यापासून बनवलेली चटणी आपण करत असतो. पण अशा प्रकारे सुद्धा इडलीसाठी ही लगेच होणारी चटणी आहे. तुम्हाला ती नक्कीच आवडेल. धन्यवाद.